हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. तर हा 10th सायन्सचा पार्ट 2चा हेरिडिटी आणि इव्होल्युशन या चॅप्टरचा व्हिडिओ आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन याचा अभ्यास केला होता. आपल्याला माहिती आहे की टोटल आपल्याला 6 एव्हिडन्सेस आहे इव्होल्युशनचे. त्यापैकी 3 इव्हिडन्सेसचा आपण अभ्यास केलेला आहे. ते म्हणजे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस आणि वेस्टिजियल ऑर्गन्स. तर या लेक्चरमध्ये आपण उरलेल्या 3 एव्हिडन्सेसचा अभ्यास करणार आहोत. तर आता त्यापैकी चौथा एव्हिडन्स आहे तो आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. तर आता पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय? तर पॅलेंटॉलॉजी म्हणजे जीवाश्म विज्ञान. तर आता पॅलेंटॉलॉजी ही एक सायन्सची ब्रांच, स्पेसिफिकली बायोलॉजीची. तर पॅलेंटॉलॉजीमध्ये आपण फॉसिल्सचा अभ्यास करतो, म्हणजे द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ ऑर विच स्टडी द फॉसिल्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज पॅलेंटॉलॉजी. मग आता पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेसचा स्टडी करण्यापूर्वी आपल्याला आधी फॉसिल म्हणजे काय हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर आता इथे आपण परत एकदा डेफिनेशन वाचू बघा. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये आधी आपण पॅलेंटॉलॉजीची डेफिनेशन बघतोय. द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ स्टडी ऑफ फॉसिल्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज कॉल्ड पॅलेंटॉलॉजी. काय म्हणतात त्याला? पॅलेंटॉलॉजी. मग आता पॅलेंटॉलॉजी कशाचा अभ्यास करते? तर फॉसिल्सचा अभ्यास करते. मग व्हॉट आर फॉसिल्स? तर फॉसिल्सला मराठीमध्ये जीवाश्म म्हणतात. म्हणजेच काही लाख किंवा काही करोड वर्षांपूर्वी जे ऑर्गॅनिझम होते ते कालांतराने जमिनीमध्ये कुठल्या तरी कारणाने जमिनीमध्ये ते गाडले गेले आणि त्यांचं काय झालं? रॉक्समध्ये रूपांतर झालं, दगडासारखे झाले ते, आणि त्याला आपण काय म्हणणार? फॉसिल्स. तर आपण फॉसिल्सची डेफिनेशन बघतो बघा. व्हॉट आर फॉसिल्स? फॉसिल्स आर रिमेन्स और इम्प्रेशन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स of prehistoric period embedded in rocks and preserved in petrified form. म्हणजेच रॉक्समध्ये अडकलेले, रॉक्समध्ये सापडणारे किंवा अगदी ज्यांचा दगडच झालाय, पेट्रिफिकेशन म्हणजे दगडासारखे कडक झालेले असे जे फॉर्म्स असतील प्लांट्स आणि ॲनिमल्सचे, याला आपण काय म्हणणार? फॉसिल म्हणणार. आपण थोडक्यात काय सांगू शकतो की फॉसिल्स आर रेमनंट्स. आपण रिमेन्सच शब्द सोपा आहे. रिमेन्स और रेमनंट्स पण येतं. रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स बरीड ऑफ, महत्वाचे पण, ऑफ रिमोट पास्ट, खूप दूरवरच्या भूतकाळातले प्राणी आणि वनस्पती जे असतील ते काय झाले? त्यांचे अवशेष बरीड इन सॉइल किंवा आपण लँड पण म्हणू शकतो. मग आता जे प्लांट्स आणि ॲनिमल्सचे हे जे अवशेष आहे, या अवशेषांचा अभ्यास आपण करणार आहोत पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये. मग हे अवशेष आपल्याला काय म्हणून वापरायचे आहेत? पुरावे म्हणून वापरायचे आहेत. तर बघा, मग आता आपण बघितलं की पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय आणि फॉसिल्स म्हणजे काय. आता आपल्याला बघायचे फॉसिल्स तयार कसे होतात. हाऊ फॉसिल्स आर फॉर्म. तर हाऊ फॉसिल्स आर फॉर्म. फॉसिल्स कसे तयार होतात? आता फॉसिल्स हे काही लाख किंवा काही करोड वर्षांपूर्वी जे प्राणी जमिनीखाली गाडले गेलेले असतील, आता बरीड इन द लँड. आता कशा प्रकारे ते आधी आपण बघून घेऊ. हाऊ फॉसिल्स आर फॉर्म हा आपला क्वेश्चन आहे. तर व्हेन अ प्लांट और ॲनिमल गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, earthquake, volcano, etc.
बघा, फ्लड म्हणजे पूर आल्यामुळे किंवा भूकंप झाल्यामुळे, म्हणजे आता पूर आला आणि प्राणी पाण्याबरोबर वाहून गेले आणि कुठेतरी त्यांची डेड बॉडी एकदम नदीच्या खाली किंवा अगदी दरीत कुठेतरी गेली आणि वरून चिखल आलेला आहे, किंवा मग जमिनीचा भेगा पडलेल्या अर्थक्वेकमुळे आणि जमिनीमध्ये प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, हे जमिनीमध्येच बरीड झाले किंवा गाडले गेले, किंवा वल्कॅनिक इरप्शन झाले, त्यांच्यावरती लाव्हारसाचं सेडिमेंट म्हणजे लाव्हारसाचे थर पसरले. या कुठल्याही कारणामुळे, या कुठल्याही डिझास्टरमुळे जेव्हा एखादा प्लांट किंवा ॲनिमल जे गाडले जातात जमिनीमध्ये, तेव्हा काय होतं बघा, दोन गोष्टी होतात. एक तर जे सॉफ्ट टिश्यूज असतात, आता उदाहरणार्थ आपले मसल्स असतील, आपल्या आतल्या ज्या छोट्या कनेक्टिव्ह टिश्यूज, ब्लड वगैरे हे सगळं असेल, तर ह्या सगळ्या टिश्यूज असतात, या काय होतात तर डिकम्पोज व्हायला लागतात, सडतात, कुजतात. पण ज्या हार्ड टिश्यूज असतील, जसं की बोन्स असतील, शेल्स असतील, अशा ज्या हार्ड टिश्यूज असतील त्या जसाच्या तशा राहतात. मग आता ह्या ज्या टिश्यूज असतात, कालांतराने काय होत जातं की अर्थचं जे इंटरनल टेम्परेचर आहे ते खूप जास्त आहे. मग हे इंटरनल टेम्परेचर आणि वरून त्या लेयर्सचा दबाव, कारण वर्षानुवर्ष त्या लेयर्स काय होत राहतात, जशाच्या तशाच येत राहतात, अजून नवीन नवीन थर बसत जातात. मग वरून थरांचा किंवा खडकांचा दबाव आणि खालच्या साईडने हीट, यामुळे हे जे हार्ड शेल्स असतात हे काय होतात, हार्ड रॉक्समध्ये रूपांतरित होतात, किंवा मग यांचं मगाशी सांगितल्याप्रमाणे पेट्रिफिकेशन होतं. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ बघा. तर समजा एखादं पान आहे, किंवा आता आपण पान घेऊ, पहिल्यांदा पानाचं उदाहरण. तर पान अगदी चिखलामध्ये पडलेलं, आणि चिखलामध्ये पान पडल्यानंतर दोन पॉसिबिलिटीज आहे. एक तर हे जे पान आहे हे ॲज इट इज चिखलात गेलं, वरून दबाव पडायला सुरुवात झाला. हा दबाव पडल्यामुळे काय होईल, पानाचं इम्प्रेशन पडेल त्या चिखलावरती, बरोबर. मग हे जे इम्प्रेशन असेल, पानाचं पडलेलं इम्प्रेशन असेल, मग या इम्प्रेशननुसार त्या चिखलावरती त्याचा ठसे उमटतील, आणि कालांतराने हे ठसे ॲज इट इज जसं आपण भाजून घेतो तसं खालची उष्णता आणि वरचा दबाव यामुळे हे ठसे तसेच राहतील. पण पानांच्या टिश्यूज सॉफ्ट टिश्यूज आहे आणि ह्या टिश्यूज डिकम्पोज होतील, पण ठसे तसेच राहतील. मग काही आत्ता जर आपण एखादं उत्खनन केलं, एखादं आपण बघितलं, तर मग यामध्ये आपल्याला जे सापडेल की अरे पानाचे इम्प्रेशन सापडलं. त्याचप्रमाणे एखादा प्राणी त्या चिखलातून किंवा याच्यातून चाललेला आहे, त्याच्या पावलांचे ठसे, किंवा मग अजून तुम्ही जर जुरासिक पार्कचा फर्स्ट पार्ट बघितलेला असेल, फर्स्ट पिक्चर, तर त्याच्यामध्ये दाखवतात की डायनोसॉर्सचे अंडे सापडतात प्रिझर्व रॉक फॉर्म, म्हणजे त्यांचं रॉक फॉर्मेशन झालं. याच्यामध्ये काय होतं बघा की कधी कधी हे जे सॉफ्ट टिश्यूज असतात यांच्यामध्ये काय होतं, एखादं काय म्हणता येईल तुम्हाला, असं लिक्विड फॉर्ममध्ये जातं आणि जे जसंच्या तसं रूपांतरित होतं. जसं आपण वॅक्स भरतो तसं वॅक्स भरल्याप्रमाणे ते जशीच्या तसा आकार प्रिझर्व राहतो. कारण फॉसिल्सचे खूपच जास्त प्रकार असतात वेगवेगळे. कधी कधी एखाद्या झाडाच्या जे सॅप असतं, लिक्विड असतं, फ्लुइड, त्या फ्लुइडमध्ये प्राणी पक्षी अडकून राहतात आणि ते फ्लुइड ॲज इट इज पेट्रिफाय होऊन जातं जसंच्या तसं. मग आपल्याला तशा पण फॉर्ममध्ये फॉसिल्स भेटलेले असतात. तर मग हे जे फॉसिल्स आहे, हे फॉसिल्स काय होतात, एक तर इम्प्रेशन्स पडू शकतात, किंवा मग प्राण्यांचे जसं डायनोसॉर्सचे सांगाडे सापडत आहे पूर्ण ॲज अ होल, कारण ते जमिनीमध्ये गाडले गेलेले आहेत आणि त्याच्यावरती मातीचे थर बसत गेले. त्याच्यामुळे कालांतराने हे सगळे प्राणी काय झाले, त्यांचे जसेच्या तसे डेथ झाली. सॉफ्ट टिश्यूज सगळ्या काय झाल्या, डिकम्पोज झाल्या. मग आता काय उरलं, फक्त हाडांचा सापळा, पण तो ॲज इट इज असतो. अर्थात हे काढणं आणि एकदम हे अत्यंत काळजीपूर्वक काढावं लागतं. या आर्किओलॉजीचा पण पार्ट येतो हा सगळा, उत्खननाचा. तर मग या सगळ्या गोष्टींमध्ये बघा आपण फॉसिल्सचा स्टडी करतो. आता महत्त्वाचा अजून एक पॉईंट असणार आहे, तो म्हणजे फॉसिल्सचं वय कसं काढत असतील. त्या अगोदर आपण हा टॉपिक पूर्ण डिटेल वाचून घेऊ परत एकदा. आपण इथपर्यंत वाचलं होतं की काय, की व्हेन अ प्लांट ऑर ॲनिमल गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, माहिती आहे तुम्हाला, पूर, अर्थक्वेक, भूकंप, वल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी, तर याच्यामुळे जे सॉफ्ट टिश्यूज असतात, या टिश्यूज काय होतात, दे गेट क्विकली डिकम्पोज, त्या कुजून जातात. बट द हार्ड बोन्स और शेल्स दे लेफ्ट बिहाइंड, ते तसेच राहतात मागे. ओव्हर द टाइम पिरियड लेयर्स ऑफ सेडिमेंट्स म्हणजे वरून येणारे थर जे असतात ते, दे बिल्ड ओव्हर द टॉप and due to high internal temperature and pressure of upper layers, these structures get converted into rocks or the impressions left on the rocks.
दीज आर कॉल्ड फॉसिल्स. म्हणजे एक तर त्यांचंच रूपांतर रॉकमध्ये होतं किंवा त्यांच्या शरीरांचे ठसे उमटतात आणि ते इम्प्रेशन्स तयार होतात, त्यांचे हाड बोन्स वगैरे ॲज इट इज राहतात आणि त्याच्यामुळे तयार काय होतात, फॉसिल्स. आता पुढचा टॉपिक तुम्हाला समजलेला आहे की या फॉसिल्सचं एज कसं ओळखायचं, कसं ओळखणार हा फॉसिल किती वर्ष जुना आहे, त्याला म्हणतात कार्बन डेटिंग. तो आपण पुढचा टॉपिक बघतोय. तर आता आपण बघतोय की हे जे फॉसिल्स असतात यांचं एज कसं ओळखायचं, याच्यासाठी एक टेक्निक वापरली जाते जिला म्हणतात कार्बन डेटिंग. आता आपण कार्बन डेटिंग म्हणजे काय ते बघतोय बघा. कार्बन डेटिंग, आता इथे आपण नाव टाकून घेऊ, कार्बन डेटिंग. The carbon dating is a method for determining the age of an object containing organic material by using the properties of radioactive carbon, that is C14. आता तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळेस काय होतं, रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स ही कल्पना प्रत्येकाला माहिती आहे. तरी आपण एकदा जस्ट बघून घेऊ की आयसोटोप्स काय असतात. की आयसोटोप्स मीन्स दे हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट दे हॅव डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. मग आता कार्बनचे बेसिकली दोन आयसोटोप C612 आणि C614 हे कार्बनचे दोन आयसोटोप आहे. यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे पण ॲटॉमिक मास नंबर काय येतो, वेगवेगळा येतो. आता ह्या दोन्ही आयसोटोप्स यापैकी हा नॉर्मल आहे आणि हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आता आपल्याला परत प्रश्न पडतो की रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स काय असतात. रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स म्हणजे असे आयसोटोप की जे काही प्रमाणात वेगवेगळे जे रेज असतात. आता आपल्याला तुम्हाला आठवत असेल, आता मे बी लॉकडाऊनमुळे बऱ्याच जणांनी हा अभ्यास केलेला नसेल, पण बघा की अल्फा, बीटा आणि गॅमा असे 3 रेज असतात. हे जे रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स असतात, हे रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप अशा प्रकारे रेज इमिट करतात आणि त्यामुळे यांचं रूपांतर होत जातं वेगळ्या कुठल्या तरी ॲटममध्ये. तर यापैकी C612 हा नॉर्मल ॲटम आहे पण C614 हा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे कार्बनचा आणि ह्या दोघांचं प्रमाण सेम आहे पृथ्वीवरती. त्याच्यामुळे जेव्हा प्लांट फोटोसिंथेसिस करत असतात तेव्हा काय होतं, हे दोन्ही इक्वली त्यांच्या शरीरात जातात. आता कसे जातात ते पण आपल्याला माहिती आहे की प्लांट्स कार्बन डायऑक्साईड वापरतात आणि कार्बन डायऑक्साईड वापरून ते त्यांचं फूड सिंथेसाइज करतात फोटोसिंथेसिसने. तर मग या प्रोसेसमध्ये C612 आणि C614 हे दोन्ही आयसोटोप सेम प्रमाणात बॉडीमध्ये त्यांच्या जातात आणि मग ते जे फूड तयार करतात, म्हणजे आता नीट बघा की प्लांट्स काय तयार करतात, फूड तयार करतात. मग या फूडमध्ये इक्वल रेशोमध्ये काय जातो, C14 पण जातो आणि C12 पण जातो. मग दोघांचं प्रमाण कसं आहे, 1:1 सेम. मग आता काय झालं, हे फूड कोण खातं, ॲनिमल्स खातात, अगदी आपण पण खातो. मग ॲनिमल्स हे फूड खातात, मग ॲनिमल्सच्या शरीरात पण C14 आणि C12चं प्रमाण किती असतं, 1:1. म्हणजे आता इथपर्यंत आपल्याला कळालं की आपल्या शरीरात काय C14 आणि C12 दोन्ही कार्बनचं प्रमाण सेम आहे, 1:1. आता जोपर्यंत आपण जिवंत तोपर्यंत आपण सारखं अन्न घेतच राहणार आणि त्यामुळे दोन्ही कार्बनचं प्रमाण काय राहणार, सेम राहणार. प्लांट्सच्या बाबतीत पण आणि ॲनिमल्सच्या किंवा आपल्या बाबतीत पण. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत C14 आणि C12 दोघांचं प्रमाण काय राहणार, शरीरामध्ये फिक्स राहणार. आता डेथ झाल्यानंतर बघा, डेथ झाल्यानंतर काय होईल की नवीन कार्बन शरीरात येण्याचं थांबणार आहे. आता म्हणजे कुठल्याही प्रकारे त्या प्राण्याचं शरीर जिवंतच नसल्यामुळे कुठल्याही प्रकारे नवीन कार्बन किंवा कार्बनचं कुठलंही कंपाऊंड त्याच्या शरीरात डायरेक्टली येणार नाही. मग काय होईल, तर मग C14 आणि C12चं प्रमाण फिक्स राहायला पाहिजे, पण असं होत नाही. C14 आणि C12 पैकी जो C14 आहे तो मी तुम्हाला सांगितलं तो काय आहे, तर रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे. आता रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे बघा साधारणपणे 5730 वर्ष हा हाफ टाईम आहे. कुणाचा हाफ टाईम आहे, तर C14चा. आता परत प्रश्न आला की व्हॉट इज हाफ टाईम,
तर हाफ टाइम म्हणजे समजा C14चं जेवढं व्हॅल्यू आहे, जेवढी अमाऊंट आहे त्या शरीरामध्ये किंवा त्या फॉसिलमध्ये, तेवढं निम्म व्हायला म्हणजे समजा 100 असेल तर 50 पर्यंत त्याची व्हॅल्यू यायला किती वर्ष लागतात? 5730 वर्ष. थोडं कन्फ्युजिंग आहे बघा, की समजा 1:1 हा जिवंतपणी रेशो होता, बरोबर आहे. हा रेशो 1/2:1 व्हायला, तुम्ही म्हणाल हा 1च का? तर C12 जो आहे बघा, C14 आणि C12 यांचं प्रमाण किती असतं? 1:1. C12 हा नॉर्मल आहे, हा काही डिग्रेड होत नाही, याच्यातून कुठल्याही प्रकारे अल्फा बीटा गॅमा असे रेज बाहेर पडत नाही, मग तो तसाच राहतो. पण C14 मधून मात्र अल्फा बीटा गॅमा असे रेज बाहेर पडत असतात आणि यामुळे याचं प्रमाण, हे प्रोसेस स्लो आहे, कारण याचं प्रमाण जर आता 1 असेल तर ते हाफ व्हायला म्हणजे तो त्याच्या मूळ प्रमाणाच्या निम्म्या अमाऊंटला यायला किती वर्ष लागतात? 5730 वर्ष. मग आता आपल्याला माहिती आहे की 5730 वर्षांमध्ये हा निम्मा होतोय, म्हणजे एखाद्या याच्यामध्ये किती प्रमाण सापडलं की 5000 हाफ सापडलं तर आपण सांगू शकतो 5730 वर्षे. पाऊंड सापडलं म्हणजे अजून याच्याही हाफ सापडलं तर मग आता 5730च्या साधारणपणे आपण निम्मे करून घेऊ. किती होतील निम्मा? तर 2×2 4, 17, 2×8 16, परत 1 13, 2×6 12 आणि 10, म्हणजे साधारणपणे अजून 2865 वर्ष झाले तर हा रेशो किती येईल? 3:4 आणि 1 असेल. तर मग याच्यामध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील? 5730 2865, 5 9 15 9, मग साधारणपणे 8 येईल, सॉरी, तर 8595 वर्षामध्ये हा पाऊंड लेवलला येईल. पण हे कम्प्युटराइज कॅल्क्युलेशन्स असल्यामुळे याची व्हॅल्यू किती खाली आली आहे, किती लोएस्ट लेवलला हे आले, हे कम्प्युटराइजली कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्या आधारे त्या फॉसिल्सचं वय ठरवलं जातं. वय ठरवण्यासाठी अजून पण बाकीच्या पण गोष्टी वापरल्या जातात, पण ही जी मेथड आहे कार्बन डेटिंगची ही एकदम ॲक्युरेट आणि काय सायंटिफिक आहे. विल्यम लिबी नावाचा जो सायंटिस्ट होता, या सायंटिस्टने कार्बन डेटिंग ही मेथड पहिल्यांदा शोधली आणि त्याच्यासाठी त्याला नोबेल प्राइज पण मिळालेलं आहे. मग आता आपल्याला लक्षात आलं की कार्बन डेटिंग ही जी मेथड आहे ही खूपच महत्त्वाची मेथड आहे. कशासाठी वापरली जाते? टू डिटरमाइन द एज ऑफ फॉसिल इन पॅलेंटॉलॉजी अँड ऑल्सो इन अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ह्युमन ओरिजिन किंवा ह्युमन इव्होल्युशनचा ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो ती. आणि मॅन्युस्क्रिप्ट्स जे असतात, आता लिखित सापडले, समजा आपल्याला एखादं खूप जुनं खोदकाम करत असताना एखादं सापडलं काहीतरी शिलालेख, मग याचं एज कसं ओळखायचं? तर ते सुद्धा कार्बन डेटिंगच्या साहाय्याने काय केलं जातं, आपण ओळखू शकतो. मग कार्बन डेटिंग म्हणजे तुम्हाला कळालं असेल कसं काय टेक्निक आहे? टू डिटरमाइन द एज ऑफ फॉसिल. मग आता याच्या ज्या नोट्स आहेत त्या काय मी आता फळ्यावर लिहिलेल्या नाही, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याच्या नोट्स मिळतील, त्या तुम्ही लिहून घेऊ शकतात अगदी व्यवस्थित. आणि याच्यानंतर आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. ओके, तर आता बघा की आता आपण बघितलं की फॉसिल्स कसे तयार होतात. समजा आता आपण इमॅजिन करू की काही आता आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 300 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरती लाईफचं ओरिजिन झालं, आपण शिकलेलो आहे. तर हे ओरिजिन होत असताना आता आपल्याला जर थोडा आपण प्लांट क्लासिफिकेशन किंवा ॲनिमल क्लासिफिकेशन जर आपण थोडा अभ्यास केला तर आपल्याला कल्पना आहे की प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये आधी इनव्हर्टिब्रेट्स येतात. आधी कुठले ॲनिमल्स येतात? इनव्हर्टिब्रेट्स. मग इनव्हर्टिब्रेट्सचे इव्होल्युशन झाल्यानंतर काय झाले? व्हर्टिब्रेट्स झाले. मग आता जेव्हा आपल्याला बघता येईल की आता व्हर्टिब्रेट्समध्ये पण आपण बघून घेऊ की व्हर्टिब्रेट्समध्ये सगळ्यात पहिला क्लास जो येतो तो आहे पायसेस. त्यानंतर येतात ते ॲम्फिबियन्स. हे नीट लक्ष द्या की पायसेस नंतर येतात ते ॲम्फिबियन्स नंतर येतात रेप्टाइल्स नंतर एक तर बर्ड्स येतात आणि बर्ड्स नंतर येतात मॅमल्स. आता तुम्ही म्हणाले सरळ का नाही काढलं, तर बऱ्याच वेळेस असं मानलं जातं की बर्ड्स आणि रेप्टाइल्सने ना दोन साइड्सला काय झालेलं आहे की काही रेप्टाइल्सने बर्ड्सला जन्म दिला. तुम्हाला माहिती आहे की उडणारे पण डायनोसॉर्स होते आणि त्यामुळे तशा प्रकारच्या प्राण्यांमधून बर्ड्स ओरिजिनेट झालेले असू शकतात आणि काही रेप्टाइल्स पुढे काय झाले, मॅमल्समध्ये त्यांचे इव्होल्युशन झालं. मग आता हे असं का आपण बघतोय, तर आता बघू आपण शिकतोय की स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल, की समजा जमिनीमध्ये आपण खालपर्यंत
खालीपर्यंत काय करत गेलेलो आहे, जर आपण जमिनीचं जे डिगिंग केले खालीपर्यंत खोदलं, तर आता साधी गोष्ट आहे की समजा इथे सगळ्यात पहिला जो प्राणी आहे यांचे आपण काय झाले फॉसिल समजा असतील काही करोड वर्षांपूर्वीचे, तर साधी गोष्ट आहे की इथे इन्व्हर्टिब्रेट्सच सापडले पाहिजे. इन्व्हर्टिब्रेट्स. असं होईल का की चला इथे तुम्हाला काही माकडांचे किंवा कुठले सारे काही मॅमल्स असेल, काय सिंह, वाघ यांचे फॉसिल सगळ्यात खाली कसे सापडू शकतात, कारण हे प्राणी इन्व्हर्टिब्रेट्सच्या आधी जन्माला आलेले नाही आहेत, म्हणजे यांचं इव्होल्युशन लेट झालेलं. मग इन्व्हर्टिब्रेट्स नंतर पण इन्व्हर्टिब्रेटमध्ये पण आपल्याला माहिती आहे अगदी सुरुवातीचे जे आहे पोरिफेरा, तो पोरिफेरापासून सिलेंट्राटा वगैरे हे सगळे जे ग्रुप्स आहेत, अगदी शिवाय इकायनोडर्मॅटा वगैरे, तर हे सगळे जे ग्रुप्स हे साइड बाय साइड इव्हॉल्व्ह झाले. म्हणजे असं मानलं जातं की यांचं इव्होल्युशन, कारण ती एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेपच होतं. मग असं नाही होऊ शकत की चला सगळ्यात खालीच तुम्हाला मॅमल्स सापडले आणि वरती इन्व्हर्टिब्रेट सापडले, कारण जेव्हा समजा हे प्राणी बरेड झाले त्याच्यानंतर काय झालं, सेडिमेंट्सचे लेअर बसतात, वर थर बसतो चिखलाचा, मातीचा. त्याच्यानंतर परत काही वर्ष जातात, काही करोड किंवा काही मध्ये 50, 5, 2, 4 हजार वर्ष गेले की परत पुढचा कुठल्या तरी कारणाने त्याच्यावर परत एक लेअर येतो. मग कदाचित ह्या लेअरमध्ये आपल्याला फिश किंवा इतर काही प्राणी सापडू शकतात. त्याच्यावरच्या लेअरमध्ये आपल्याला ॲम्फिबियन्स सापडू शकतात, बेडूक वगैरे सारख्या प्राण्यांचे. आणि मग त्याच्यावरती समजा तुम्हाला काय सापडतील, रेप्टाइल्स सापडतील, डायनोसॉर्स सारखे. म्हणजे अशी कुठल्याही प्रकारे शक्यता नाही की वरती इन्व्हर्टिब्रेट सापडतील आणि सगळ्यात खालच्या थरामध्ये डायनोसॉर्स सापडतील. म्हणजेच पॅलेंटॉलॉजी आपल्याला हे पण दाखवते, हे असं सापडलेलं आहे की अशा प्रकारे काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्युशन असतं लँडमध्ये फॉसिल्सचं. तर मग आपण याच्या सहाय्याने सांगू शकतो. म्हणजे पहिली गोष्ट बघा, आपण फॉसिल्सचं वय सांगू शकतो, आपण फॉसिल्सच्या लोकेशननुसार त्याचा किती काळामध्ये म्हणजे कुठले फॉसिल कधी कुठे सापडतात, जमिनीवरच्या कुठल्या लेअरमध्ये सापडतात, याच्यावरून पण आपण इव्होल्युशनचा काय बांधू शकतो, साधारण प्रोग्रेस किंवा अंदाज लावू शकतो. म्हणून पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस आर व्हेरी युजफुल इन द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. मग आता हा चौथा इव्होल्युशनचा जो एव्हिडन्सेस होता त्यापैकी पॅलेंटॉलॉजी हा चौथा एव्हिडन्स होता. आता आपण पुढचा जो एव्हिडन्स बघणार आहे तो आहे कनेक्टिंग लिंक्स. तर आता आपण बघतोय कनेक्टिंग लिंक्स, मराठीत म्हणू शकतो जोडणारे दुवे. तर आता हे जे कनेक्टिंग लिंक्स किंवा जोडणारे दुवे असतात ते आता हे समजून घ्या की फॉसिल्स हे डेड प्लांट्स किंवा ॲनिमल्सचे काय होते, फक्त रिमेन्स होते. कनेक्टिंग लिंक्स हे जिवंत प्राणी असतात, हे आधी क्लिअर ठेव. तर मग कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, तर सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप्स. हेन्स दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. यांच्यामध्ये असे काही कॅरेक्टर्स असतात मॉर्फोलॉजिकल की आपण लगेच लक्षात येऊ शकतं आपल्याला की हे दोन वेगवेगळे ग्रुप्स काय करताय, जॉईन करतायत. आता आपण आधी एक्झाम्पल्स घेऊ, मग आपण परत एकदा एक डिटेल्स परत एक्सप्लेन करू. तर आता एक्झाम्पल बघा की आपण पहिल्यांदा ऑर्गॅनिझम बघतोय आणि कोणत्या 2 ग्रुप्सला तो ऑर्गॅनिझम लिंक करतोय, कनेक्ट करतोय ते आपण आधी बघू. पहिला ऑर्गॅनिझम आहे पेरिपॅटस. काय आहे, पेरिपॅटस. तर पेरिपॅटस याच्या हा ऑर्गॅनिझम 2 ग्रुप जॉईन करतो. ग्रुप आहे ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा. हे दोन्ही इन्व्हर्टिब्रेटाचे फायलम आहेत, हे आधी लक्षात ठेवा. तर ॲनलिडामध्ये काय असतं की शरीर सेगमेंटेड असते, बॉडीला अशा सेगमेंट्स असतात, छोटे छोट्याशा सेगमेंट. मग तुम्ही जर अर्थवर्म बघितलेलं असेल तर साधारणपणे बघा अर्थवर्मच्या बॉडीला अशा गोल गोल काय असतात, सेगमेंट्स असतात. यांची बॉडी सेगमेंटेड असते, एकदम थीन असं क्युटिकल कव्हर असतं बाहेरचं. आणि पॅरापोडिया एक ऑर्गन्स असतो लोकोमोशनचा, तसे त्यांना ऑर्गन असतात ॲनेलिडासारखे. म्हणजे पेरिपॅटसमध्ये काय दिसतं आपल्याला, तर सेगमेंटेड बॉडी आहे, थीन क्युटिकल आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आहे. कोणासारखे, तर ॲनेलिडासारखे. मग आर्थ्रोपोडासारखं त्यांच्यामध्ये ट्रॅकियल रेस्पिरेशन असतं आणि सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन असते. म्हणजे ब्लड बॉडीमध्ये काय होतं, ओपन होतं, म्हणजे सगळीकडे पसरतं आणि परत ते हार्टकडे जातं. त्याच्यामुळे हार्ट 2 चेंबर्सचं हार्ट असतं. तर मग ट्रकियल रेस्पिरेशन असतं आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असतात. हे आर्थ्रोपोडा ग्रुपचे कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे पेरिपॅटसमध्ये काही कॅरेक्टर्स कोणाचे आहेत, ॲनलिडाचे, काही कॅरेक्टर्स कोणाचे आहेत, आर्थ्रोपोडाचे. त्याच्यामुळे आपण असं सहज सांगू शकतो की पेरिपॅटस हा ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडाला जोडणारा काय आहे,
कनेक्टिंग लिंक आहे आणि आपण लिहू शकतो की ॲनेलिडा आर दॅट इज आर्थ्रोपोडा आर इव्हॉल्ड फ्रॉम ॲनेलिडा. म्हणजे ॲनेलिडा हा अगोदरचा फायलम आहे आणि ॲनेलिडाच्या प्राण्यांमध्ये इव्होल्युशन होऊन आर्थ्रोपोडाचे फायलम काय झालेला आहे, तयार झालेला आहे. मग आपण इथे काय लिहू शकतो, ॲनेलिडा गिव्ह राईज टू फायलम आर्थ्रोपोडा आणि वाईस वर्सा काय, आर्थ्रोपोडाज आर इव्हॉल्ड फ्रॉम ॲनेलिडा. आर्थ्रोपोडा कोणापासून इव्हॉल्व झाले, ॲनेलिडापासून. दुसरे एक्झाम्पल जे आहे ते आहे प्लॅटिपसचं, पण याची चोच बदकासारखी असते म्हणून याला डक बिल्ड प्लॅटिपस म्हणतात. नुसतं प्लॅटिपस लिहिलं तरी चालेल पण मग इथे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे म्हणून पेरिपॅटस, बघा पेरिपॅटस आणि प्लॅटिपस हे दोन वेगवेगळे. तर डक बिल्ड प्लॅटिपस हा रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारी प्राणी आणि मॅमलिया हे दोन ग्रुप्स काय करतो, तो जॉईन करतो. आता आपल्याला माहिती आहे की सगळे मॅमल्स व्हिव्हिपेरस आहे. व्हिव्हिपेरसचा अर्थ काय, ते पिलांना जन्म देतात. कुठलाही मॅमल काय देत नाही, एग्स देत नाही. मॅमल ओव्हिपॅरस नसतात आणि रेप्टाइल्स सगळे काय आहेत, ओव्हिपॅरसचे. पण रेप्टाइल्स प्राण्यांना दूध पाजत नाही आपल्या पिलांना, बरोबर आहे. म्हणजे त्यांना मॅमरी ग्लँड नसतात. इथे मॅमलिया आहे आणि ग्लँड मॅमरी ग्लँड असतं, आर आहे इथे. प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स अँड हेअर ऑन बॉडी, म्हणजे प्लॅटिपसच्या शरीरावरती केस असतात. हे फक्त मॅमल्सच कॅरेक्टर्स आहे, काही प्रमाणात बर्ड्समध्ये पण आपल्याला थोड्याफार प्रमाणात, पण ते फिदर्स असतात. द प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स अँड हेअर ऑन बॉडी हे दोन्ही मॅमलियन कॅरेक्टर्स आहेत. पण रेप्टिलिया ज्याप्रमाणे एग्स देतो त्याप्रमाणे प्लॅटिपस काय देतो, एग्स देतो. म्हणजे रेप्टिलिया लाईक इट ले एग्स अँड लाईक मॅमल्स इट हॅव मॅमरी ग्लँड्स अँड हेअर ऑन बॉडी. म्हणजे दोन्ही कॅरेक्टर त्याच्यामध्ये सापडतात. मग आपण काय सांगू शकतो की रेप्टाइल्स जे आहे दे गिव्ह राईज टू मॅमल्स. और काय सांगता, उलट कसं म्हणणार, मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाइल्स. मॅमल्स कोणापासून इव्हॉल्व्ह झाले, रेप्टाइल्स. हा प्राणी जिवंत आहे आणि सापडतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हे असे कॅरेक्टर्स सापडतात जे कंबाईन कॅरेक्टर्स आहे. म्हणजे दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर्स काय झाले, कंबाईन झाले. म्हणजे प्लॅटिपस कोणते दोन ग्रुप कनेक्ट करतोय, तो दोन डायरेक्ट काय करतोय, क्लासेस कनेक्ट करतोय, रेप्टाइल आणि मॅमलिया. इथे दोन फायलम कनेक्ट झालेले, ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. आता परत इथे बघा लंगफिश. जर तुम्ही कधी काही ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर गेले आणि समुद्राला ओहोटी येते, म्हणजे समुद्राचं पाणी जेव्हा आपण ज्याला लो टाईड म्हणतो आत जातं, तेव्हा हे प्राणी बऱ्याच वेळेस हे मासे किनाऱ्यांवरती सापडतात. हे मासे चालतात, लंगफिश. आता चालत असतात, आता फिश पाण्याबाहेर आले तर फिशची डेथ होईल कारण फिशला गिल्स असतात, ते फक्त पाण्यातलाच ऑक्सिजन घेऊ शकतात. पाण्याबाहेर राहिले तर त्यांना तेवढी कॅपॅसिटी नसल्यामुळे हवेतला ऑक्सिजन घेऊ शकत नाही. हवेतला ऑक्सिजन घेण्यासाठी लंग्स लागतात. मग आता इथे बघा की फिश म्हणजे काय असतात, त्यांच्यामध्ये सगळे कॅरेक्टर फिश सारखे असतात पण त्यांच्या शरीरात स्मॉल अशी एक अंडर डेव्हलप लंग्स असतात, पेअर असते लंगची आणि त्याच्यामुळे दे कॅन रेस्पायर ऑन लँड विथ द हेल्प ऑफ लंग्स. म्हणजे ते जमिनीवर थोड्याशा वेळासाठी, काही वेळासाठी जमिनीवर येऊन रेस्पिरेशन लंगच्या सहाय्याने करू शकतात. हे कोणाचं कॅरेक्टर आहे, ॲम्फिबियाचं कॅरेक्टर असे, ज्याला आपण उभयचर प्राणी म्हणतो. मग हे जे ॲम्फिबियन्स असतात, या ॲम्फिबियन्स सारखं ते जमिनीवरती काय करू शकतात, रेस्पिरेशन करू शकतात आणि त्यांचे सगळे बॉडी कॅरेक्टर कोणाला सिमिलर आहेत, तर फिशला. म्हणजे लंग फिश आर कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड ॲम्फिबिया. मग आता आपण 3 कनेक्टिंग लिंक्स बघितलेल्या. कोणकोणत्या, एक पेरिपॅटस, प्लॅटिपस आणि लंगफिश. पेरिपॅटस कनेक्ट ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा, प्लॅटिपस कनेक्ट रेप्टिलिया अँड मॅमलिया अँड लंगफिश कनेक्ट फिश आणि ॲम्फिबिया. मग त्याच्यानंतर आपला एकच एव्हिडन्स बाकी आहे, तो आहे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. आपण समजू शकतो की कनेक्टिंग लिंक्स कशा प्रकारे दोन जिवंत आणि मोठे लाईव्ह ग्रुप्स काय करतात, एकत्र करतात, किंवा आपण हे एव्हिडन्स आहे की अरे अशा प्रकारे इव्होल्युशन झालेलं असू शकतं. आता लास्ट एव्हिडन्स बाकी आहे, तो आहे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस बघण्याच्या आधी आपल्याला एम्ब्रियोलॉजी म्हणजे काय ते बघायला लागेल. एम्ब्रियो म्हणजे भ्रूण. एम्ब्रियोचा आधी अर्थ समजून घ्या.
एम्ब्रियोज आर फर्स्ट 9 weeks ऑफ व्हर्टिब्रेट डेव्हलपमेंट. म्हणजे व्हर्टिब्रेटचे डेव्हलपमेंटमधले जे पहिले 9 आठवडे असतात, या पहिल्या 9 आठवड्यांना आपण काय म्हणणार, त्याचा एम्ब्रियो असतो. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की व्हर्टिब्रेट त्यांच्या आईच्या गर्भाशयात असतात, ज्याला आपण युटेरस म्हणतो. तर ह्या युटेरस किंवा वूममध्ये त्यांची डेव्हलपमेंट होत असते, कारण सगळे जे आहे मॅमल्स, आता हे मॅमल्समध्ये समजा जर दुसरे प्राणी असतील जे ओव्हिपॅरस असतील तर हे त्यांच्या एग्समध्ये होणार. तर मग हे व्हर्टिब्रेट्सचा जो पहिला 9 आठवड्यांचा एम्ब्रियो असतो, छोटा म्हणजे पहिल्या 9 स्टेजेसमधला म्हणू शकतो वीक्सपेक्षा, तर हा जो एम्ब्रियो असतो म्हणजे हा जी डेव्हलपमेंटल स्टेजेस असतात याला म्हणतात आपण एम्ब्रियो. आणि या एम्ब्रियोचा स्टडी करणाऱ्या ब्रांचला म्हणणार आपण एम्ब्रियोलॉजी. बघा, एम्ब्रियोलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट स्टडीज द प्रीनॅटल डेव्हलपमेंट, जन्मपूर्व अवस्था असतात या, प्रीनॅटल डेव्हलपमेंट ऑफ गॅमेट्स, फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियोची वाढ कशी होते, गॅमेट्स कसे वाढतात आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस कशी असते, या सगळ्या गोष्टींचा ज्या ब्रांचमध्ये अभ्यास केला जातो त्याला काय म्हणणार आपण एम्ब्रियोलॉजी. आणि आपण एम्ब्रियो पण आता बघितलंय की सुरुवातीच्या ज्या 9 स्टेजेस असतात त्या 9, कारण सगळेच प्राणी काय 9 weeks म्हणजे साधारणपणे 1 ते 1.25 महिना, काही प्राण्यांमध्ये ही थोडासा लॉंग प्रोसेस किंवा शॉर्ट प्रोसेस असू शकते. तर आता आपण बघू शकतो की साधारणपणे जर आपण फिश, रेप्टाइल्स, बर्ड्स आणि ह्युमन यांचा एम्ब्रियोचा जर आपण स्टडी केला, आता आपण तुम्ही फळ्यावरती एक तुम्ही डायग्राम बघू शकतात. या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवले की फिश, रेप्टाइल्स, मॅमल्स, बर्ड्स आणि मॅमल्स यांच्या एम्ब्रियोच्या ज्या फर्स्ट स्टेजेस असतात, या फर्स्ट स्टेजेस सिमिलर असतात. लक्षात घ्या, सुरुवातीच्या स्टेजेस सिमिलर असतात. या स्टेजेसमध्ये आपल्याला काय दिसतात, तर आपल्याला गिल स्लिट्स दिसतात. ओके, गिल स्लिट्स दिसतात, त्याच्यानंतर टेलबोन्स दिसतात यांच्या सगळ्यांमध्ये. आता या सगळ्या गोष्टी काय सांगतात आपल्याला, की आता समजा पॅरेंजियल गिल स्लिट्स जे सुरुवातीला दिसतात ते हळूहळू फक्त मासे सोडले तर कुठल्या यांच्यामध्ये गिल स्लिट्स नाही सापडत. यांचं हळूहळू काय होतं, इयर कॅनल्समध्ये हे डेव्हलप होत जातात. सगळ्या प्राणी जे आहे, हे जे प्राणी आहे यांना टेलबोन्स असतातच. म्हणजे टेलबोन्स हे सगळ्या प्राण्यांमध्ये आहेत. म्हणजे हे काय इंडिकेट करतात, या सिमिलॅरिटीज आहे ह्या सगळ्या प्राण्यांमध्ये, की एम्ब्रियोच्या सुरुवातीच्या स्टेजेस एकदम सारख्या असतात. मग सेकंड, थर्ड, पुढच्या स्टेजेसला त्यांच्यामध्ये काय येतात, डिफरन्सेस येत जातात. आता याचं कारण पण ते की त्यांचे सगळ्यांचे काय गेले, पुढचे त्यांचे हॅबिटॅट आणि ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या. मग आता बघा की कंपॅरेटिव्ह स्टडी जर केला आपण, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहे. मग कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस of various vertebrates show that there are extreme similarities during initial stages of development. सुरुवातीच्या ज्या अवस्था असतात एम्ब्रियोच्या डेव्हलप होण्याच्या, त्याच्यामध्ये अत्यंत सारखेपणा असतो जो तुम्ही फळ्यांवरच्या डायग्राममध्ये बघितलेला आहे. तर ह्या ज्या सिमिलॅरिटीज असतात, या सिमिलॅरिटीज काय इंडिकेट करतात, की दॅट ऑल दिस ॲनिमल्स हॅव कॉमन ॲन्सेस्ट्री, की या सगळ्या प्राण्यांचे जे पूर्वज होते ते सारखे होते. म्हणजे आता आपण इव्होल्युशन समजू शकतो की हे सगळ्या प्राण्यांचे ॲन्सेस्टर सारखे होते. कसे काय, तर यांचे सगळ्यांचे एम्ब्रियो सुरुवातीला सारखे आहेत. मग आता सुरुवातीला सारखे आहेत आणि नंतर हळूहळू, उदाहरणार्थ आपण बघतोय की फिश जे पाण्यात राहतात, रेप्टाइल्स जे सरपटतात, बर्ड्स जे फ्लाइंग त्यांच्यामध्ये ॲबिलिटीज आहेत, आणि मॅमल्स ज्यांच्यामध्ये पिलांना जन्म देतात, यांच्या शरीरातल्या सगळ्या सुरुवातीच्या अवस्था या 4ही ग्रुप्सच्या सेम असतात. हळूहळू स्टेजेस जशा बदलत जातात, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज, या स्टेजेसमध्ये आपल्याला काय दिसून येतात, बदल दिसून येतात. कोणकोणते बघतोय आपण फिश बघतोय, आपण सॅलमँडर बघतोय, आपण टॉर्टॉइज बघतोय. फिश म्हणजे पायसेसचा ग्रुप, सॅलमँडर म्हणजे ॲम्फिबियन्स, टॉर्टॉइज म्हणजे रेप्टाइल्स, चिक म्हणजे कोंबड्या, हॉग म्हणजे डुकरांसारखा प्राणी, काफ, बर्ड्स आणि मग ह्युमन, या सगळ्यांचे जर एम्ब्रियोचा आपण जो स्टडी बघितला, या स्टडीनुसार आपण बघू शकतो की यांच्या फर्स्ट स्टेजेस कशा होत्या, सगळ्या सिमिलर होत्या आणि हळूहळू या स्टेजेसमध्ये काय येत गेलं, डिफरन्सेस येत गेल्या. मग आपण एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस पण बघितले आणि उरलेले सगळ्या एव्हिडन्सेसचा आता तुम्हाला समजलेले आहे. तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तोपर्यंत अभ्यास करत राहा. गुड बाय.